आपण योगा करतोय, प्रचंड प्रमाणात जो ताण होता या आयुष्यातला, तो दररोजचा ताण बऱ्यापैकी कमी आलेला आहे. गोष्टीकडे बघण्याचा अनुभव किंवा जो ताण होता रोज दैनंदिन जीवनातला, तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं, सकाळी उठण्याची सवय लागलेली, जी होती पण एवढी पण नव्हती. जसं की आपण आता इकडे यायचो 5:45ला, तर आम्हाला 5:30ला उठावं लागायचं, 15 मिनिटं अगोदर, 10 मिनिटं अगोदर. जसं रोज सरांचे फोन यायचे की 5:45ला तुम्हाला यायचंच आहे इथे, 15 मिनिटं अगोदर. आणि मग 6 पासून आपले पूरक हालचाली वगैरे चालू. तर खूप छान अनुभव होता. आणि माझे नाव विद्या स्वप्नील पाटील, राहणार इस्लामपूर. आता कुठली शंका राहिलेली नाही, कारण की जे पायाचे व्याधी होते ते सूर्यनमस्कारमुळे खरंच रुटीनमध्ये म्हणजे पूर्वीसारखं वाटायला आलेलं आहे. आणि काय करायचे, आसनांची पूर्व सगळी माहिती कुठल्याच. नमस्कार, माझं नाव अश्विनी विकास खरात, इस्लामपूर. मी इथे येण्याचं कारण म्हणजे मला मानेच्या मणक्यात माझा गॅप आहे आणि 4 नंबरच्या पाठीच्या मणक्यात गॅप आहे माझ्या. आणि मी सांगली जिल्ह्यातले टॉपचे सगळे डॉक्टर केले आहेत. हजन डॉक्टरांनी मला एक सल्ला दिला की तुम्ही योगा करा, की त्यामुळं तुमचं म्हणजे बऱ्यापैकी या व्याधीतून तुम्ही मुक्त व्हाल. आणि मला खूप छान अनुभव आला आहे आणि माझ्या बऱ्यापैकी पाठीच्या पेन वगैरे कमी आल्यात. त्यामुळं थँक्यू सो मच. नाव करिश्मा स्वप्नील जाधव, राहणार ईश्वरपूर. पहिली सगळ्यात छान सवय लागली लवकर उठायची. उठत होतो पण एवढ्या लवकर उठत नव्हतो. मला पण थोडासा पाठीचा प्रॉब्लेम होता, तो पूर्णपणे कमी झालेला आहे आणि योगा करून गेल्यानंतर प्रसन्न वाटते. नमस्कार, हरिओम. माझं नाव सारिका कैलास रोकडे. करायला म्हणजे स्वतःसाठी 1 तास द्यायचा म्हणून योगामध्ये आले. तेव्हापासून मला फ्रेश राहिल्यागत होते, डे नाईट ड्युटी व्यवस्थित होते. धन्यवाद. हरिओम. माझं नाव योजना अमृत चव्हाण. योगाभ्यास केल्यामुळे दिवसभर फ्रेश आणि आनंदी राहते. हा अनुभव आला छान, आणि सकाळी लवकर उठायची सवय लागली. मी नीलम सुनील पेटकर, राहणार इस्लामपूर. ह्या योगाभ्यासामुळे आम्हाला लवकर उठायची सवय लागली जी नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, झोप वेळेत यायला लागली. आमचा स्क्रीन टाईम कमी झाला. रात्री 12 वाजले तरी आमचं टॅक्सेशनचं काम काय आवरायचं नाही. 12, 12:30 पर्टिक्युलर एक ड्यू डेट झाल्यानंतरच झोपायचं, टाईम झाल्यानंतरच झोपायचं, हा प्रकार होता. पण असं नाही, बरोबर 10 वाजता मॅडम झोप येतात. आणि सकाळी काय आणि आता दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आम्हाला असं वाटायचं की आम्हाला 24 तासामध्ये 1 तास तरी वाढवून मिळावा. पण सर, आम्ही रोज 6 तास काम करतोय आणि 12 तास काम जे करत होतो आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, ते काम आमचं वेळेमध्ये पूर्ण होतं आहे. टाईम मॅनेजमेंट आमचं खूप चांगलं बसलेलं आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे आहे. सो थँक्यू व्हेरी मच. नमस्कार सर्वांना, माझ्याकडून हरिओम. माझं नाव श्रेयश प्रदीप लाड. मी गेले 40 दिवस योगाच्या प्रवाहात आहे. योगामुळे मी दिवसभर एनर्जेटिक राहतो, फ्रेश राहतो. माझी एकाग्रता वाढलेली आहे. मी सूरज शिंदे, राहणार ईश्वरपूर. योगा म्हणजे काय असतं हे या संस्थेत आल्यावर चांगल्या पद्धतीनं कळालं आणि त्यामुळं मला दिवसभर फ्रेश राहतो. तर मी सर सुधीर गणपती देसाई, मुळगाव काळमोडी माझं, राहायला इथलं. बेस्ट अनुभूती आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सर, असा कुठला पार्ट नाही की जो माझा पार्ट मोडलेला नाही. म्हणजे जरा रॉड्स वगैरे इकडे तिकडे आहेत माझ्यात, खेळात वगैरे इकडे तिकडे हे झालेलं. पण एक लवकर उठायची सवय म्हणा किंवा दिवसभर एनर्जेटिक राहतो मी, मस्त राहतो. बेस्ट आहे, कंटिन्युटी अशीच राहावी. हरिओम. मी प्राध्यापक संदीप पाटील. मी स्पोर्ट्स पर्सन आहे. त्याचबरोबर मी KBP कॉलेजमध्ये फिजिकल एज्युकेशनचा आता शिक्षक म्हणून काम करतो, प्राध्यापक म्हणून आहे. मी याच्यापूर्वी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो RIT मध्ये, त्यामध्ये या योग वर्गाचे वगैरे मी बरेचसे वर्ग तिथं विद्यार्थ्यांसाठी पण घेतलेले आणि शिक्षकांसाठी. मग तेव्हापासून या संस्थेशी निगडीत आहे. यापूर्वी मी 2018 मध्ये कोविडच्या अगोदरच योग प्रवेश केलेला आहे. योग परिचय, परत योग शिक्षक असं हे वर्ग करायचे होते.
पण माझ्या स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीमुळं आणि कॉलेजमुळं मला ते शक्य झालं नाही. आता योग विद्याधामची सोशल मीडियाची टीम अतिशय चांगली आता तयार झालेली आहे. त्यामुळे सोशल मीडियामधनं मला समजलं की योग प्रवेशचा वर्ग आता परत सुरू होतोय. म्हणून 1 एप्रिलपासून हा वर्ग मी सुरू केला. आणि परत जरा आता जसं जसं वय वाढेल तसं फ्लेक्झिबिलिटी आपल्यातली कमी होते. पण ती फ्लेक्झिबिलिटी वाढायसाठी योगा आणि योगाभ्यास, सूर्यनमस्कार, आसनं यांचा नियमित सराव करणं आवश्यक आहे. म्हणून मी या योगा वर्गाला सुरुवात केली खरं तर. आणि ज्या पहिल्या दिवशी 1 एप्रिलला जे माझं फ्लेक्झिबिलिटी होती त्याच्या 50%च्या पुढंपर्यंत माझं आता फ्लेक्झिबिलिटी वाढत आल्याने आसनांचा चांगला अभ्यास जरा मला सराव झालाय. या नंदी द्यावी आणि परत या योग संस्थेशी आपण कायम निगडीत राहून आपलं शरीर कसं सदृढ राहील आणि निरोगी राहील याकडे आपण लक्ष द्यावं. धन्यवाद. माझं नाव जगन्नाथ रायराम मस्के, माझं गाव पेठ. आम्ही व्यायाम तर जात होतो दररोज, पण सातत्य नव्हतं आमचं. थोडे दिवस जायचं, थोडे दिवस नाही. ते काय ते माहीत नव्हतं. इथं आल्यामुळं आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालं व आसनांचं योग्य कसं करायचं वगैरे त्याचा अनुभव चांगला मिळाला. धन्यवाद. नमस्ते, मी राहुल गावडे. मी मेडिकल ऑफिसर आहे विटा ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि 10वीनंतर पहिल्यांदाच वाकायला इथं आलो आहे. अशा अवस्था आहे की योगा किंवा व्यायाम 10वीला मी सांगली जिल्ह्याचा हँडबॉल टीमचा कॅप्टन होतो. त्याच्यानंतर व्यायामाचा विषय पूर्णपणे ब्रेक झाला. म्हणजे त्याच्यानंतर 3 वर्षापूर्वी मला आर्थरायटिसचा त्रास चालू झाला. तेव्हापासून मेडिसिन चालू आहेत मला आर्थरायटिसचे. ते आता बऱ्यापैकी मी आता ह्या 15 दिवसात घेतलेलीच नाही आहे. म्हणजे हे पहिल्यांदाच झालं या 3 वर्षात की मी 15 दिवस झाले की गोळी कोणतीच घेतलेली. म्हणजे दुखत होतं मध्ये पण तरी पण सकाळी उठून आलं की एक 10 मिनटं पहिले बराच त्रास व्हायचा. परत थोडंसं रिलॅक्स झालं की बॉडी फ्लेक्झिबिलिटी तेवढी यायची. आणि यामध्ये जेवढे इच्छुक आहेत आणि जेवढा कोणाला आर्थरायटिसचा त्रास आहे त्यांनी तर नक्कीच यावं. थँक्यू. नमस्कार, मी इंजिनियर जयदीप गावडे. मी इथं योगाला यायचं पहिलं कारण म्हणजे आमच्या व्यवसायात ज्ञानेश्वर सरांना माहीत आहे एवढी दगदग असते. सकाळी उठल्यापासून जे फोन चालू होतात ते संध्याकाळी झोपेपर्यंत चालूच असतात. आणि ते फोन उचलून एवढं ओव्हर थिंकिंग व्हायला लागलं की झोपच येईना परत मचं पण. मग आपले टकले सर आमचे पाहुणे त्यांच्या घराचं काम आम्ही घेतलं होतं वरच्या मजल्याचं. तेच चालू असताना मागच्या महिन्यात आमचं असं होईल की तुम्ही म्हटलं योगा चालू करा. मग त्या हिशोबाने मी योगा, पण आता कॉन्सन्ट्रेशन एवढं वाढलंय म्हणजे डे 1 to डे 40 जर आज बघितलं तर 80%पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढलं आमचं इथं आल्यावर. म्हणजे इथं एखाद्या गोष्टीवर लक्ष कसं केंद्रित करायचं किंवा प्राणायाम आपण ज्यावेळी करतो तेव्हा नक्की श्वास कसा घ्यायचा. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता जे योगा वगैरे इंटरेस्टेड माणसं आहेत त्यांना योगा हा यूट्यूबवर बघण्याचा विषय नाही. हे आता आम्हाला महत्त्वाचं कळालं. कारण यूट्यूबवर बघून योगा होत नाही. त्यासाठी योग शिक्षकांचं प्रॉपर मार्गदर्शन गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपली योग विद्याधाम ईश्वरपूर जे काम करत्या ते अतिशय उत्तम काम आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि आपण करा. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव विनोद सुरेश शहा, राहणार इस्लामपूर. प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी म्हटलं तर मी टॅक्स कन्सल्टंट. आम्हाला काही झोपेचं टायमिंग नाही. काही वेळेला 2-2, 3-3 वाजता झोपायचं. एकही थोडं मेंटली स्ट्रेस कमी झाला आहे आणि फ्रेश वाटतंय. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट मनोज बाळासाहेब राजवर्धन. म्हणलं होती की तुम्हाला स्वतःची ओळख जर का स्वतःशी करून घ्यायची असेल नव्यानं तर तुम्ही योगाभ्यास करा. आणि ती गोष्ट माझ्या मनाला स्ट्राईक झाली होती. मी ते गोष्टीसाठी सर्च करत होते बाबा योगा क्लास कुठं आहे किंवा काय. तर शशिकांत माने सरांच्या व्हॉट्सअप नंबर किंवा त्याच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये आहे. मी त्यांचा स्टेटस बघितला परवा 1-1.5 महिन्यापूर्वी 100 सूर्यनमस्कार रविवारचं टार्गेट त्या क्लासनं अचीव केलं होतं. आणि मग मी संकल्प केला की आपण क्लास जॉईन करायचा. मी क्लास जॉईन आल्यानंतर मात्र मला स्वतःची ओळख स्वतः नव्यानं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालो असं मला वाटतं. आणि ह्यामध्ये मला जे मार्गदर्शन केलं ते वाले सर मॅडम त्यांचं मनपूर्वक आभार. महत्त्वाचं म्हणजे ही जी योग चळवळ आहे ती इस्लामपुरात रुजवण्यासाठी
अनेक लोकांनी यामध्ये योगदान आहे, त्या सगळ्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी लोक प्रयत्न करतायत त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो.